चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. कथा ओलीस. लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. अलकाला विमानतळावर सोडायला अक्काचा मुलगा सुमेध आला होता. परदेशी जाणाऱ्या विमानांच्या वेळा सहसा दुपारी नसतात, त्यामुळे विमानतळावर फारशी गर्दी नव्हती. एक चौकोनी कुटुंब आणि 2-4 पुरुष आसपास दिसत होते. अलकाचा निरोप घेताना सुमेध मावशीच्या पायाशी वाकला आणि म्हणाला, सामान बिमान उचलायच्या भानगडीत पडू नकोस मावशी. डॉक्टरांनी काय सांगितले लक्षात आहे ना? आणि इकडची काळजीही करू नकोस. आम्ही सगळे आहोत. किशोरशी मी संपर्कात राहीनच. न्यूयॉर्कला गेल्यावर लगेच कौस्तुभला फोन करायला सांग बरं का. त्याचं हे मायेचं बोलणं ऐकून अलकाच्या घशात औंढा दाटून आला. तिच्याच्यानं बोलवेना. तिनं फक्त मान डोलावली, तरी डोळ्यात पाणी तरळलेलं सुमेधनं पाहिलंच. त्यानं अलकाच्या खांद्याभोवती हात लपेटला आणि म्हणाला, मावशी, अगं 3-4 महिने कसेही जातील. तिथे कौस्तुभ कोमलला तुझ्या मदतीची, आधाराची जास्त गरज आहे आत्ता. मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या एकदा संपल्या की त्यांचा प्रश्न राहणार नाही. मग यायचं इकडे परत. किशोरला आणि केतकी बहिणींना हे सगळं कळतंय. पुन्हा एकदा असा उद्गार काढत अलकानं नुसती मान हलवली. ट्रॉलीवर अलकाच्या बॅग्स ठेवून तिचा निरोप घेऊन सुमेध गेला. गाडीत चढणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत अलका थांबली. त्याला निरोपाचा हात करून तशीच थबकली, स्वतःच्या विचारात गर्क होत. अलकाला स्वतःच्या मनातल्या विसंगतीचा अलीकडे अर्थच लागेनासा झाला होता. आपल्याला वाईट कशाचं वाटतंय? किशोर केतकी पोचवायला आले नाही त्याचं? पण त्यांना त्यांची कामं आहेत, संसार आहे. किशोरच्या धंद्यावर आकस्मिक संकट आली आहेत. प्रत्येक क्षणी त्याचं तिथं असणं आवश्यक आहे. हे सगळं आपल्याला समजतंय. आपल्याला पोचवायला दोघांपैकी कोणालाही आपण येऊ दिलं नसतं. मग तरी मन असं का खुटखुटतंय? विमानतळाच्या आत जाताच येत नाही म्हटल्यावर मुद्दामहून पुण्याहून कोणी यावं अशी आपली अपेक्षा नव्हती. तरी तोंड देखलं तरी केतकीनं मी येते तुमच्याबरोबर असं म्हणावं किंवा किशोरनं येतोच असा हेका धरावा असं आपल्याला मनापासून वाटलं होतं. आपण त्यांना नको नकोच म्हटलं असतं. हो ना, मग खुटखुट कशाची? विद्याधर गेल्यापासून आपण जास्तच एकाकी आणि हळवे झालो आहोत का? की मुलांची अलिप्तता आपल्याला खटकते? आपण कौस्तुभकडे जायचं ठरवल्यापासून केतकी फुरंगटली आहे आणि किशोर खांदे उडून आपण या गावचेच नाही अशा थाटात वावरतोय असा आपला भ्रम झालाय का? की किशोरला त्याच्या अडचणीच्या वेळी आपण पैसे देऊ शकलो नाही म्हणून आपलंच मन आपल्याला खातंय आणि त्या संदर्भात आपण त्याचं वागणं तपासतो आहोत का? तो पैशाविषयी एका शब्दानं कधी काही बोलला नाही, पण विद्याधरांनी माझ्या नावावरच सर्व मिळकत ठेवल्यानं तो दुखावला गेलाय का? म्हणून त्याच्या वागण्यात तुटकपणा आलाय का? असे विचार मनात घोळवत ट्रॉली ढकलत ढकलत अलका बोर्डिंग पास घेण्यासाठी रांगेत उभी राहिली. विमान कंपनीच्या ताब्यात एकदा का बॅगा दिल्या की अलकाला सुटल्यासारखं वाटणार होतं. गेल्या वेळच्या प्रवासात बरोबर विद्याधर होते. सर्व जबाबदारी त्यांची होती. हिनं फक्त मम म्हणायचं होतं एवढंच. आता तसं नव्हतं. सुमेधची सूचना आठवत असूनही नाईलाजानं वजनं करायला बॅगा उचलाव्या लागणार हे लक्षात घेऊन अलकानं भल्या मोठ्या बॅगेचं हँडल धरलं. ती बॅग उचलणार एवढ्यात तिच्या मागून आवाज आला, मे हेल्प यू मॅडम? मागून आलेले अंगलाळलेले शब्द. क्षणभर अलकाला त्याचा अर्थ लावता आला नाही.
एक उंचापुरा तरुण तिच्या मागेच रांगेत उभा होता. त्याच्या गोऱ्या वर्णावर त्यानं राखलेली दाढी अगदी खुलून दिसत होती. डोळ्यात एक लाघवी आर्ज होतं. त्यानं बॅग उचलली. क्षणभरात त्याचं निरीक्षण करून स्मित करत अलका पुटपुटली, थँक्स. एवढ्यात तिच्या हातातून पासपोर्टमध्ये घातलेलं तिकीट खाली पडलं. ती खाली वाकली तेव्हा पर्समधला सेलफोनही पडला. एखाद्या अननुभवी खेडवळ बाईसारखं आपण भांबावल्याप्रमाणे वागतो आहोत असं इतरांना वाटेल हे ध्यानात येऊन ती ओशाळली. विशेषतः रांगेत उभ्या असलेल्या तंग पोशाखातल्या सुंदर रंगसंगती केलेल्या तरुणीनं तिच्याकडे टाकलेला दृष्टिक्षेप पाहून तिला कसंसच झालं. मगाच्या त्या तरुणानं झटकन वागून दोन्ही गोष्टी अलकाच्या हातात ठेवल्या. पुन्हा एकदा अलकानं त्याचे आभार मानले. सामान चेक इन केल्यावर हातातली छोटी बॅग आणि पर्स सांभाळत ती इंडिकेटरच्या समोरच्या लॉबीमधल्या खुर्चीवर जाऊन विसावली. एवढं होईस्तोवर तिच्या कपाळावर घाम जमला होता. वातावरण वातानुकूलित असूनही कुणाचंही आपल्याकडे लक्ष नाही, जो तो आपल्या विचारात हरवलेला आहे हे लक्षात आलं तेव्हा तिच्या जीवात जीव आला. इलेक्ट्रॉनिक इंडिकेटरवर तिनं नजर टाकली. सिक्युरिटी चेकला अजून तब्बल पाऊण तास अवकाश होता. तोवर किशोरला फोन करता आला असता या विचारानं तिनं फोनवर नंबर लावायला सुरुवात केली. तेवढ्यात तिचा रिंगटोन वाजला. किशोरचाच फोन आला होता. पोचलीस वेळेवर? सुमेधनं सोडलं ना एअरपोर्टवर? अगं आज येणं मला शक्यच नव्हतं. बँकेच्या लोकांनी नेमकं आजच बोलावलं होतं मला. आपले हात दगडाखाली आहेत म्हटल्यावर दिवस बदलून घेणं शक्यच नव्हतं ना. अनायसे सुमेध चाललाच होता मुंबईला. तो म्हणाला तो सोडेल म्हणून. किशोरचा अपराधी स्वर ऐकून अलकाला आपल्या मगाच्या विचारांची लाज वाटली. मला कळतंय रे असं म्हणायचं मनात असूनही आवाज फुटेना. हं, तिनं भरल्या गळ्यानं म्हटलं. एकटीच जातेस म्हणून मला जरा काळजी वाटते. पण तू काही पहिल्यांदाच जात नाही आहेस. काय ग, बोलत का नाहीस? एनी प्रॉब्लेम? नर्वस झाली आहेस का? नाही रे, चेक इन वगैरे झालं. एका मुलानं सामान उचलायला आपणहून मदत केली. सिक्युरिटी चेकलाही कोणीतरी छोटी बॅग उचलेल. पण तुम्हाला सोडून जायचं जीवावर आलंय. मनातली भीती लपवत अलकानं म्हटलं. प्रत्येक खेपेला आपल्या घरून वाईला परत जाताना आईच्या मनात काय कालवा व्हायची ते आत्ता मला समजतंय. आता धंदा म्हटलं की संकट येणारच. तुझं सगळं ठीक होईल हेही मला कळतंय. पण अशा वेळी तुला सोडून जायला माझं मन घेत नाही आहे. अलकानं तिची खंत बोलून दाखवली. किशोरचा हसण्याचा आवाज आला. तो म्हणाला, आई तू नको विचार करू त्याचा. आणि तू राहून तरी काय करणार आहेस? माझं मलाच निस्तरायला हवं सगळं. तू ब्रेकफास्ट केलास का? तुझ्या गोळ्या घेतल्यास? थोडा वेळ तिच्याशी बोलून किशोरनं फोन बंद केला. त्या 2 मिनिटांच्या कॉलमुळे अलकाला खूप बरं वाटलं. किशोरच्या मनात आपल्याविषयी आकस नाही, तो आपली खूप काळजी घेतोय असं वाटून मन सुखावलं. विद्याधरांनी जर कोणत्याही परिस्थितीत डिपॉझिट्स न मोडायची शपथ घातली नसती तर आपण किशोरला पैसे देऊन मोकळे झालो असतो असं तिच्या मनात आलं. डिपॉझिट्स मोडू नको हे सांगतानाचा विद्याधरांचा चेहरा तिला आठवला. तेव्हा त्यांना नीट बोलवतही नव्हतं. हॉस्पिटलमध्ये कोणीच नाही असं पाहून त्यांनी सांगितलं होतं, अलका तुला जगाच्या व्यवहाराचा अनुभव नाही. सुदैवानं तुझी व्यवस्था मी नीट केलेली आहे. तुला कोणावरही अवलंबून राहायला लागणार नाही. पण मुलांना सर्व काही देऊन टाकून तू माझ्या माघारी भणंग होऊ नकोस. आपलं आयुष्य किती आहे आपल्याला माहीत नसतं. त्यात काय अडीअडचणी येणार आहे त्याची कल्पना नसते. जे आहे ते राखून ठेव. आपण गेल्यावर त्यांना मिळणारच आहे सगळं. तू भोळसट आहेस म्हणून सांगतो. भावनेच्या भरात निर्णय घ्यायची तुला सवय आहे. काहीतरी अविचारीपणा करणार नाहीस असं मला वचन दे. ढासळत गेलेल्या तब्येतीमुळे आपले दिवस भरत आल्याचं विद्यार्थ्यांना समजलं होतं. पण किशोरवर आर्थिक अरिष्ट येऊ घातलंय आणि अशा वेळी त्याला मदत करायचा मला मोह होणार हेही त्यांना समजलं होतं का अगोदरच? त्यांचं म्हणणं खरं आहे. महागाई मी म्हणतीये. तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्यात. आमच्यासारख्या चाकरमान्या माणसांची शिल्लक ती काय? आणि तीही देऊन टाकली तर पुढे कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? पण मुलांच्या पाठीशी आईबापांनी अशा वेळी उभं राहायचं नाही तर कोणी राहायचं? या विचाराशी आल्यावर अलकाचे विचार नेहमीप्रमाणे स्वतःच्या मरणापाशी येऊन घुटमळायला लागले.
समजा छोट्याशा आजारानं मी मरूनच गेले तर सगळाच प्रश्न सुटेल. तसं आयुष्य भोगून झालंय आता. असोशीने जगावं असं काहीच उरलेलं नाही आहे. आपण मेलो तर निदान किशोरची अडचण तरी काही अंशी निभावून जाईल. पण मरण आपल्या इच्छेवर अवलंबून नसतं ना. ये म्हटलं म्हणून येत नाही आणि थांब म्हटलं तरी थांबत नाही. समजा आज आपल्या विमानाला अपघात झाला तर त्यात सापडलेल्या लोकांच्या कुटुंबाला भरपाई मिळते म्हणे. किती असेल ती रक्कम? किशोरला त्याच्या अडचणीतून बाहेर पडायला पुरेशी असेल? नाही म्हणजे कौस्तुभचा निम्मा वाटा त्याला देऊन टाकून पुरेल एवढी रक्कम असेल? काय मूर्खपणाचा विचार आहे हा. मला एक स्मशान वैराग्य आलं असेल, तेही किशोरचं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून. पण म्हणून विमानातल्या सर्वच प्रवाशांच्या जीवावर मी का उठली आहे? अपघात काय, भरपाई काय, कुठेही मन धावतं वेड्यासारखं. कॉफीचे 2 कप हातात घेऊन तो तरुण अलकाच्या समोर उभा राहिला. तिची तंद्री भंग पावली. वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी? असं विचारत अलकाच्या होकार नकाराची वाट न पाहता त्यानं 1 कप तिच्या हातात दिला. थँक्स अ लॉट. अवघडलेपणानं मराठी उच्चारातल्या इंग्रजीत अलका म्हणाली. तो तिच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीवर बसला. तुम्ही कोण, आम्ही कोण, तुम्ही कुठे जाणार, मी कुठे जाणार, अशा चौकशा होणं उघडच होतं. अनोळखी माणसाशी याहून वेगळं काय बोलणार, तेही त्याची अंगलाळलेली इंग्रजी समजून घेत घेत. अलकाप्रमाणे तो याकूबही वॉशिंग्टन DC-लाच जाणार होता. तो वंशानं भारतीय असला तरी अमेरिकेतच जन्मला आणि वाढला होता. त्याचे आई वडील भावंड न्यू जर्सीमध्ये होते. वॉशिंग्टनला तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करत होता. तो भारतीय आहे म्हटल्यावर अलकाला आश्चर्यच वाटलं. त्याचा चेहरा मोहरा भारतीय वाटत नव्हता. त्यावर परदेशी छाप पक्की पडली होती. तसं तिनं बोलूनही दाखवलं. अलकाची जणू खात्री पटवण्यासाठी तो अंगलाळलेल्या उच्चारात 1-2 वाक्य हिंदीत बोललाही आणि अलकाला त्याची गंमत वाटली. मग ती आणखीनच मोकळी झाली. उगीचच त्याच्याविषयी ममत्व वाटायला लागलं. सिक्युरिटी चेकचे सोपस्कार पार पडले. अलकाच्या सामानात तिनं केतकीसाठी घेतलेली विधभर उंचीची गणपतीची सुबक पितळी मूर्ती होती. लगेच तिला सिक्युरिटीवाल्यांनी बाजूला घेऊन सामान उघडायला लावलं. ती मूर्ती दाखवताना आणि कोणतंही शस्त्र नाही हे पटवताना अलकाची भंबेरी उडाली. पुन्हा हे सोपस्कार फ्लाईट चेंजच्या वेळेला करायला लागणार आणि तिथे आपली आणखी दमछाक होणार या भीतीनं ती घामाघूम झाली. तिथे तर गणपती, त्याचं पावित्र्य यातलं काहीच माहीत असणार नव्हतं. ही मूर्ती आपण चेक इन लगेजमध्ये टाकायला हवी होती अशी पश्चातबुद्धी तिला झाली. तिला काही मदत हवी आहे की काय हे पाहायला थांबलेल्या याकूबला तिनं तिची भीती बोलून दाखवली. त्यानं तिला दिलासा दिला. विमान बदलताना सिक्युरिटी चेकच्या वेळेला पुन्हा या सोपस्कारातून जावं लागेल, पण घाबरायचं कारण नाही. त्या दोघांच्या जागा नेमक्या शेजारीच आल्या होत्या. पुन्हा एकदा कॅबिनेट बॅग वर ठेवायला त्यानं अलकाला मदत केली आणि तिची खिडकी शेजारची जागा तिला दिली. मधल्या आसनावर तो होता. त्याच्या पलीकडे एक 40शीचा माणूस होता. बहुधा नेहमी ये जा करणारा सराईत प्रवासी असावा. विमानानं प्रवासाला सुरुवात करून अर्धा पाऊण तास झाल्यावर लगेच जेवण आलं. विमान सुंदरीची लगबग, प्रवाशांच्या नाना मागण्या आणि आसनासमोरच्या छोट्या पडद्यावर चित्रपट पाहत तब्येतीत जेवणं झाली. काहींनी डोळे मिटून विश्रांती घेणं पसंत केलं, तर काही जण मन लावून चित्रपट पाहत राहिले. कामाची मंडळी आपापल्या लॅपटॉपवर काम करण्यात गढून गेली. अलकाला नेहमी खिडकीजवळची जागा आवडायची. खिडकीमधून दिसणारी दृश्य पाहायला तिला आवडायचं. विमान अगदी वर जाऊन जमिनीवरची घरं शेतं दिसेनाशी झाली तरी पिंजलेल्या कापसागत दिसणाऱ्या ढगातून जातानाही तिला मजा वाटायची. अगदी परीकथेत असल्यासारखं वाटायचं. आजही ती खिडकीतून बाहेर बघण्यात लहान मुलासारखी रमली होती. विमानतळावरच्या प्रतीक्षा कक्षात बसून केलेल्या स्वतःच्या मरणाच्या विचाराचा आता मागमूसही राहिला नव्हता. निर्विचार अवस्थेत ती फक्त बाहेर बघत होती. लहानपणी ढगांचे बदलते आकार बघून त्यातून वेगवेगळे प्राणी शोधायचा खेळ अलका आणि तिचा धाकटा भाऊ नेहमी खेळायचे. एकाने कोणता प्राणी दिसतो ते विचारायचं आणि दुसऱ्याने तो शोधायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री गच्चीत झोपताना हा खेळ रंगायचा. तो खेळतानाच कधीतरी त्यांना झोप लागून जायची. त्याची आत्ता अलकाला आठवण आली. आजही तिच्या डोळ्यावर पेंग यायला लागली होती.
आपण न्यूयॉर्कला पोचलो आहोत आणि कौस्तुभ हात हलवून आपलं स्वागत करतोय असं स्वप्न चालू असतानाच कोणीतरी किंचाळलं. एका छोट्या मुलाचा रडण्याचाही आवाज आला. अलकानं डोळे उघडून समोर पाहिलं. आपण कुठे आहोत, इथे बसून काय करतोय याचं भान यायला काही क्षण गेले. पिंगट डोळ्यांची, अपुऱ्या नाकाची, चुणचुणीत हवाई सुंदरी आसनांच्या रांगेतून ट्रे घेऊन लगबगीनं पुढे येताना दिसली. फटाका वाजल्यासारखा कसला तरी मोठा आवाज झाला. काय होतं हे कळायच्या आतच तिच्या हातून ट्रे निसटला. काचांचा खळखळाट झाला. हवाई सुंदरीच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. तिच्या हाताला लागलेली रक्ताची धार पाहून तिच्या जवळच्या आसनावरचा माणूस तिला सावरायला पुढे झाला. करड्या आवाजात हुकूम झाला, हवाई जहाज पर हमारा कब्जा है, कोई भी अपनी जगह से नहीं हिलेगा, नहीं तो आपका भी यह हाल होगा. पाठोपाठ एक गोळी सटकन त्या तरुणाच्या पायावर लागली आणि तो खाली कोसळला. सर्वांच्या नजरा आवाजाच्या दिशेनं वळल्या. विमान कर्मचाऱ्याच्या वेशात असलेल्या बलदंड तरुणानं तो हुकूम सोडला होता. त्याच्या खुनशी डोळ्यांकडे पाहून सर्वजण चरकले. खाली पडलेल्या तरुणाची 4 वर्षाची मुलगी पापा पापा असा आक्रोश करायला लागली. तिला तिच्या पापाकडे जायचं होतं. तिच्या आईनं तिला कसंबसं पकडून ठेवलं. मुलीला समजावताना तिची आई स्वतःही भेदरून रडत होती. मुलीनं जरा जरी हालचाल केली तरी हा नराधम तिच्यावरही गोळी झाडायला मागे पुढे पाहायचा नाही अशी तिची खात्रीच झाली होती. एकदम सगळीकडेच रडारड सुरू झाली. बाकीच्या हवाई सुंदरी पुतळ्यासारख्या जागीच थिजून उभ्या राहिल्या. हवाई सुंदरीकडे पाहून तो दरडावल्यासारखा बोलला, नेक्स्ट टाइम गोली सीधी सीने पे जाएगी. काय प्रकार चालू झालाय ते अलकाच्या लक्षात आलं. अरे देवा, पण विमान कर्मचारीचे यात सामील आहे. हद्द झाली अगदी. मगाशी आपल्या मनात आलेले अघोरी विचार प्रत्यक्षात आलेत. अपराधी मनानं तिला स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. खरंच आपण सगळे अतिरेक्यांच्या तावडीत सापडले की हेही एक स्वप्न आहे. अलकानं स्वतःला एक चिमटा काढून बघितला. आपल्या शेजारी बसलेल्या याकूबकडे आधारासाठी पाहत ती कुजबुजली, ये क्या चल रहा है, अब क्या होगा. पण त्याच्याकडे नजर वळल्यावर अलकाच्या चेहऱ्यावरचा उरला सुरला रंग उतरला. त्याच्याही हातात एक ॲल्युमिनियमचं वाटावं असं छोटेखानी पिस्तूल होतं. याकूबची नजर सावधपणे चौफेर फिरत होती. नजरेनंच आपल्या साथीदाराला काहीतरी खुणावलेलं तिनं पाहिलं. अलकाचा आवाज ऐकून त्यानं तिच्याकडे मोहरा वळवला. तिच्या कांशिलावर पिस्तूल टेकवलं. तो थंडगार स्पर्श जाणवून अलकाच्या अंगातून भीतीची शिरशिरी दौडत गेली. जरबेनं तो म्हणाला, चुप, सुना नाही, मेरे दोस्त ने क्या कहा. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरची मगाची आपुलकी आणि मार्दव फार नाहीसं झालं होतं. डोळ्यात तुच्छ भाव होते. पिस्तुलाच्या थंड स्पर्शाइतकाच थंड विखार होता. तो पाहून अलकाच्या हृदयाचा ठोका चुकला. तोंडाला कोरड पडली. जीभ आत आत ओढली जाते असं तिला जाणवलं. पुढे बोलायला उघडलेलं तोंड तसंच उघडं राहिलं. ओठावर न उमटणारे वादळी शब्द मनात यायला लागले. तू, अरे तुला मी काय समजत होते, आणि तू हा असा निघालास का, असं करतोयस, आम्ही तुझा कोणता अपराध केलाय. पण तिच्या मनातले बोल समजावून घ्यायला त्याच्यापाशी वेळ नव्हता. रस तर मुळीच नव्हता. त्यानं त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून केव्हाच हटवली होती. याकूबच्या नजरेचा त्याच्या साथीदारानं काय अर्थ लावला कोणास ठाऊक, पण तो वैमानिकाच्या केबिनच्या दिशेने निघाला. विमानातल्या कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याला अडवायचं धैर्य झालं नाही. जखमी झालेल्या हवाई सुंदरीच्या हातातून एव्हाना रक्ताचे लोट व्हायला लागले होते. शुद्ध हरपून ती तिथल्या तिथेच विचित्र अशी कलंडली होती. तिला वाचवायला गेलेल्या तरुणाच्या पायातूनही आयलमध्ये रक्ताचं थारोळ जमायला लागलं होतं. त्याची मुलगी अजूनही मोठ्यांनी रडत होती. मनावरचा ताण असह्य झाल्यामुळे कोणाला तरी उलटी झाली. त्या आवाजापाठोपाठ किळसवाणा वास सर्वत्र पसरला. नो लॅपटॉप्स, बंद करोस लॅपटॉप्स. केबिनमध्ये जाता जाता पहिल्या अतिरेक्याचा आवाज कडाडला. सर्वांनी गडबडीनं आपले लॅपटॉप बंद केले. एक जण थोडा वेळ रेंगाळला. लगेच त्याच्या कानाला चाटून एक गोळी गेली. त्याच्या कानाच्या पाळीतून रक्ताची धार लागली. पुढच्या सीटवरच्या पाठीवर आपटून उडालेल्या सीटच्या तुकड्यांनी आणखी 3 माणसं जखमी झाली. त्यांच्या किंचाळण्यानं विव्हळण्यानं वातावरण भयावह झालं. काय हे माणसं, जीव जायची वेळ आली तरी यांना कामाचं सुस्त आहे. झालेलं काम सेव्ह करायची त्याला चिंता असावी. कमाल आहे, अलकाच्या मनात आलं.
सब लोग गर्दन के पीछे हात रख कर गर्दन झुका कर बैठो. विमानाच्या पुढच्या भागातून आलेल्या तिसऱ्या अतिरेक्यानं हुकूम सोडला. अलकाच्या तोंडून अनवधानानं शब्द निसटले. मला वाटतं त्यांच्या जखमा बांधायला हव्यात. ते दोघं. उर्मटपणे याकूबने विचारलं, यू वॉन्ट टू डाय? त्याचा तो आविर्भाव पाहून अलकानं मुकाट्यानं आपले हात डोक्यामागे एकमेकात गुंफले. तिच्या खांद्यामधून असह्य कळ आली, पण हात खाली घ्यायची तिची टाप नव्हती. विमानातल्या बाकीच्या प्रवाशांनीही अतिरेक्याची आज्ञा पाळली. अलकाच्या मनात आलं, हे असंच काहीतरी व्हायला हवं होतं ना मला. मग आता का दातखीळ बसली माझी? माणसाला जीवनाविषयी वाटणारी अनासक्ती इतकी वरवरची असते? नाही, पण मला माझ्या मरणाची भीती वाटत नाही आहे. इनफॅक्ट मी मेले तर बरंच होईल. एका क्षणात गोळी घालून मला मारून टाकलं तरी चालेल. पण समोर चाललेला हा दुष्ट खेळ पाहायला लागू नये एवढंच. त्या तशा अवस्थेतही हा विचार अलकाच्या मनात येऊन गेला. दुसऱ्या मनानं जाब विचारला, हो, मग आपल्या घशाला कोरड का पाडली आहे? खांद्यातून कळा येत असताना आपण का मुकाट्यानं मानेमागे हात बांधून बसलोय? वैमानिकाच्या खोलीतून सूचनेचा आवाज घुमला. आधी हिंदीतून, मग इंग्रजीतून आणि शेवटी मराठीतून. आपल्या विमानावर काही लोकांनी कब्जा केला आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे विमान नेण्याचं आम्ही ठरवलं आहे. कृपया सर्वांनी शांत राहावे आणि सहकार्य करावे. त्यातच सर्वांचे हित आहे. अधूनमधून मी संपर्कात राहून माहिती देत राहीन. धन्यवाद. कसलं हित नाही कसलं अहित. आता सर्वांचं नशीब या गुंडांच्या हाती आहे. अलका स्वतःशीच पुटपुटली. आपण जशी इच्छा करतो तसंच घडतं, असं अलकाची आजी नेहमी सांगायची. तिनं असं म्हटलं की अलका आणि तिची भावंडं आजीशी वाद घालायची. आजीच्या विचारांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन कसा नाही ते हट्टानं पटवू पाहिजे. ते आत्ता ह्या क्षणी अलकाला आठवलं. तिच्या मनात एक अनाकलनीय अपराधीपणाची भावना उचंबळून आली. आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपण आपल्याबरोबर सर्वांनाच धोक्यात आणले. ह्या विचाराशी येऊन ती थबकली आणि आपल्याच अतार्किक विचारांचा अर्थ तिला कळेना. वेड्या वाकड्या विचारांमध्ये गुंतायला नको म्हणून तिनं आपलं लक्ष बळेच सहप्रवाशांकडे वळवलं. विमानातले कितीतरी प्रवासी वयस्कर होते. ते अवघडल्यासारखे बसले होते, पण ब्र म्हणायची कुणाची शामत नव्हती. अलकाच्या पुढच्या सीटवर एक म्हातार बाबा बसले होते. खाली वाकणंही त्यांना शक्य नव्हतं. त्यांच्या तोंडून कणल्यासारखा आवाज येत होता. ताण असह्य होऊन त्यांच्या सीटखाली लघवीचं थारोळं झालं. त्याची दुर्गंधी सुटली. काळ जणू निशब्द थांबला होता. एक एक सेकंद युगासारखा वाटत होता. विमानाच्या पुढच्या एक्झिक्युटिव्ह भागात बसलेल्या माननीय प्रवाशांना तो ओळीनं घेऊन आला. आपली मोठेपणाची झूल फेकून देऊन कसाह्याकडे निघालेल्या कोकरांप्रमाणे ते सर्वजण बापुडवाणे झाले होते. सर्वांनी आपले हात डोक्यामागे एकमेकात गुंफले होते. त्या सर्व लोकांना 2 रांगांमधल्या मोकळ्या जागावर त्यांनी बसायला लावलं. याकूब त्याच्या जागेवरून उठला. त्याच्या डोक्यात काय चाललं होतं राम जाणे. एक गोष्ट खरी की त्यामुळे अलकाच्या कांशिलावरचा पिस्तुलाचा थंड स्पर्श आता राहिला नाही. तिनं निश्वास टाकला. तिला याकूबकडे पाहायचा धीर मात्र झाला नाही. डॉक्टर गोरे नामक माणसानं याकूबकडे पाहून म्हटलं, मी डॉक्टर आहे. या 2 पेशंटना वैद्यकीय मदतीची तातडीची गरज आहे. ते ऐकल्यावर अलकाच्या काळजाचा ठोका चुकला. आता हा याकूब त्या डॉक्टरलाही गोळी घालायला मागे पुढे पाहायचा नाही. तिची नजर याकूबकडे वळली. याकूबनं डॉक्टरांकडे रोखून पाहिलं. तो कसलीच प्रतिक्रिया देईना. त्याचा फायदा घेऊन न घाबरता त्यांनी पुढं विचारलं, मी त्यांना ड्रेसिंग करू का? विमानात फर्स्ट एड बॉक्स असेलच. क्षण 2 क्षण याकूब हो किंवा नाही काहीच बोलेना. नंतर गुरगुरला, ओके, पण जराही गडबड करायचा प्रयत्न केलात तर तुमच्या छातीत गोळी शिरेल. पुतळ्यागत उभ्या असलेल्या उंच्या पुऱ्या गोऱ्या देखण्या हवाई सुंदरीला डॉक्टरांनी विचारलं, मला फर्स्ट एड बॉक्स मिळेल का? साधना असं नाव तिच्या बॅजवर लिहिलेलं होतं. त्यानं याकूबकडे संमतीसाठी पाहिलं. त्यानं मानेनंच संमती दिली. साधनाच्या पाठोपाठ जात हातातलं पिस्तूल तिच्या पाठीला लावून तो म्हणाला, बिग क्विक, त्यांना फर्स्ट एड बॉक्स दिल्यावर माझ्यासोबत यायचं आहे. इतकं रामायण होऊनही अंगी मुरलेल्या तिच्या चटपटीतपणात कसूर झाली नव्हती. नेहमीच्याच आत्मविश्वासानं ती निघाली आहे ह्या अलकाच्या मनानं टिपलं. तिच्याकडे पाहून अलकाला आपल्या घाबरटपणाची लाज वाटली.
2-4 रांगा टाकून पुढे गेल्यावर काय झालं कोण जाणे, पण याकूबनं त्याच्या साथीदाराला साधना नामक हवाई सुंदरीबरोबर जायला सांगितलं. त्यानं वॉचडॉगची जागा घेतली. घारीच्या नजरेनं तो लोकांच्यावर लक्ष ठेवू लागला. कुठे काही कोणी गडबड तर करत नाही ना याची खातरजमा करत होता, एखाद्या तरबेज गुप्तहेराच्या सावधपणे. त्याच्याशी अलकाची नजरानजर झाली. त्याच्या नजरेतली जरब पाहून अलकानं आपली नजर चटकन इतरत्र फिरवली. 5 मिनिटात देखणी साधना एकटीच फर्स्ट एड बॉक्स घेऊन हजर झाली. याकूबकडे पाहून तिनं मान झुकवली. डोळ्यांनाच त्याला परवानगी मागितली. याकूबनंही परवानगी दाखल मानेनच गो अहेड अशी मान्यता दिली. डॉक्टरांनी आपलं काम सुरू केलं. हळूहळू भीड चेपली तशी एका वृद्धेनं आपल्याला स्वच्छतागृहात जायचं आहे असं सांगितलं. मग एकापाठोपाठ एक सर्वांनाच ती निकट जाणवायला लागली. हळूहळू सगळे दबकत दबकत हालायला लागले. मेनका नावाची हवाई सुंदरी त्यांना रांगेनं पाठवू लागली. याकूबनं काही आक्षेप घेतला नाही म्हटल्यावर त्यांची भीड चेपत गेली. बाकीचे 2 अतिरेकी कुठे आहेत, ते काय करतायत आणि मुख्य म्हणजे या लोकांच्या मागण्या काय आहेत हे काहीच कोणाला कळत नव्हतं. ते विचारायचं धाडसही त्यांच्याकडे नव्हतं. आत्ता ह्या घटकेला त्यांना त्याच्यात तेवढा रसही नव्हता. फक्त आपण सुरक्षित असायला हवं एवढंच त्यांना कळत होतं. या अतिरेक्यांचं डोकं फिरू नये आणि कुठूनही गोळी सणसणत येऊन आपल्याला लागू नये याच्याशी त्यांना मतलब होता. वैमानिकांनंही कसलीच सूचना अजूनही केली नव्हती. आपल्याला भलतीकडेच नेलं जात आहे का, नेमकं कुठे जातोय आपण याचाही पत्ता लागत नव्हता. डॉक्टर गोऱ्यांनी जबर जखमी झालेल्या 2 रुग्णांची मलमपट्टी केली. साधनानं एका तरुणाच्या मदतीनं त्यांना पाठीमागच्या सीटवर आरामशीरपणे झोपवलं. कंपनीतला अधिकारी वाटावा असा मगाशी लॅपटॉपचा मोह न सुटल्याने जखमी झालेला तरुण, त्याच्या कानाला डॉक्टरांनी मलमपट्टी सुरू केली. ही सर्व मंडळी नेभळट घाबरट म्हणूनच निरुपद्रवी आहेत अशी खात्री वाटल्यामुळे याकूबही त्यांना एकटं सोडून विमानाच्या पुढच्या भागात गेला. त्याचा आत्मविश्वास आणखीनच वाढलेला दिसत होता. हे आपल्याला कुठे नेत आहेत, तुम्हाला काही कळतंय का, अलकानं साधनाला हलक्या आवाजात विचारलं. तिनं मान हलवून नकार दिला. अलकाचं अनुकरण करत ता आणखी 2-3 बोलायला लागले. आपल्याला त्यांनी मारून टाकलं तर, 10 वर्षाच्या एका मुलानं घाबरलेल्या आवाजात विचारलं. सर्वांच्या मनातलाच हा प्रश्न होता, पण तरीही त्याची आई तू गप रे जरा, काही होत नाही असं म्हणाली. पण मी म्हणते त्यांनी पिस्तुला आणलीच कशी आत, आमचं सामान किती कसोशीनं तपासलं, यांचं नाही तपासलं, एका मॉड दिसणाऱ्या तरुणीनं हवाई सुंदरीला तक्रारीच्या सुरात विचारलं. आपली कसून तपासणी करण्यात आणि या लोकांची तपासणी न होऊ देण्यात साधनाचाच हात असल्याप्रमाणे. हवाई सुंदरी झाली म्हणून काय झालं, यातल्या कोणत्याही प्रश्नाला साधनाकडे उत्तर नव्हतं. ती स्वतःही गोंधळलेली वाटत होती. एखाद्या मोठ्या कंपनीतल्या ट्रबल शूटरपणे दिसणाऱ्या माणसाने अड्डेतेखोरपणे विचारलं, आपल्याला सुटकेसाठी काही प्रयत्न करता येतील का. त्याच्या या प्रश्नाला मात्र साधनानं लगेच उत्तर दिलं, कुणीही कसलाही आतताईपणा करू नका, तशानं हे अतिरेकी बिथरतील, जे काय करायचं असेल ते विमानाचे कर्मचारी करतील. कुणाचंही उलटं बोलणं ऐकून घेण्याची सवय नसलेला तो माणूस तणतणला, तुम्ही काय केलं ते दिसतंय ना आम्हाला. त्यांना काय हवंय ते अजूनही कळलेलं नाही. ते कळल्यावर सरकारच काहीतरी राजकीय तोडगा काढेल यावर. तोवर आपण पॅनिक न होता स्वतःचा जीव वाचवून गप्प राहायचंय, समजलं. सुदैवानं अजूनही कोणाला प्राण गमावावे लागलेले नाहीत, पण आपण काही गडबड करतोय असं लक्षात आलं तर ही मंडळी गोळ्या घालायला मागे पुढे पाहणार नाहीत. त्याच्यात तणतणण्याकडे दुर्लक्ष करत ती हवाई सुंदरी अधिकारवाणीनं म्हणाली. सरकार तोडगा काढेल ह्याचा तिला खरोखर विश्वास वाटत होता की तिनं नुसता धीटपणाचा आव आणला होता कोण जाणे. बहुतांश प्रवाशांप्रमाणे अलकाच्याही मनात हे येऊन गेलं. पण इकडे काय चाललंय ते बाहेरच्या जगात कसं कळणार, एकानं विचारलं. कधीतरी ते त्यांच्या मागण्या कोणाला तरी सांगतीलच ना, त्याशिवाय हायजॅकिंगला अर्थच काय राहिला, दुसऱ्यानं परस्परच उत्तर दिलं. किंवा त्यांनी विमानाचा मार्ग बदलायला लावला तरी हवाई मार्गावर सतत लक्ष ठेवून असणाऱ्या विमानतळावरच्या लोकांच्या लक्षात येईल, अलका म्हणाली. अनेक इंग्रजी थरार कथा कादंबऱ्या वाचल्याचा परिणाम, दुसरं काय. मगाशी मी लॅपटॉपवरून माझ्या ॲड्रेस लिस्टवर असलेल्या सर्व लोकांना कल्पना दिली, त्याचीच ही शिक्षा आहे. कानाच्या जखमेवर मलमपट्टी करून घेत असलेल्या त्या माणसानं आपल्या जखमेकडे बोट दाखवत कणतच म्हटलं.
बाहेरच्या लोकांना आपल्यावरच्या संकटाची कल्पना एव्हाना आली आहे म्हटल्यावर काही लोकांना जरा धीर आला. एकाच वेळी सगळे एकमेकांशी बोलायला लागले. साधनानं आवाज न चढवता पण दमात घेऊन बजावलं, कोणीही काहीही बोलू नका, एकदम चोप. ते केव्हाही इथे परत येतील, त्यांच्या कानावर काही पडता कामा नये. या सूचनेनं शांतता पसरली. अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल अशी. आतून काहीतरी खुडबुड झाल्यासारखा आवाज येत होता. उरलेल्या 3 जखमीवर मलमपट्टी व्हायच्या आधीच याकूबच्या बुटांचा आवाज यायला लागला. आल्या आल्या त्यानं साधनाकडे पाहिलं. तिनं मान हलवली. डॉक्टरांकडे पाहून त्यानं जरबेनं विचारलं, आटपलं की नाही तुमचं? मला ह्या एअर होस्टेसची मदत लागणार आहे. लगेच 1-2घांनी डॉक्टरचा मदतनीस होण्यासाठी तयारी दाखवली. पण बहुधा याकूबला कसलाही धोका पत्करायचा नव्हता. त्यातल्या त्यात निरुपद्रवी म्हणून त्याने अलकाला मदतनीसाची जागा घ्यायला परवानगी दिली. एव्हाना इतरांचा विश्वास संपादन केलेल्या साधनाकडे निर्देश करत याकूब म्हणाला, मी येईपर्यंत कुणीही कसलीही गडबड करायचा प्रयत्न केला तर हिच्या डोक्यात गोळ्या घालीन मी, लक्षात ठेवा. एवढं बोलून साधनाला आपल्याबरोबर घेऊन याकूब विमानाच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा अंतर्धान पावला. सर्वजण जीवाचा कान करून आतल्या आवाजांचा कानोसा घेत होते. काहीतरी सरकवल्याचा, दारं उघडल्याचा, बंद केल्याचा आवाज येत होता. एवढ्यात ध्वनिक्षेपकावरून वैमानिकाचा आवाज यायला लागला. अलका त्या आवाजानं एकदम दचकली आणि तिच्या हातून कात्री खाली पडली. आपण आता लवकरच जवळच्या एका विमानतळावर उतरणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपापल्या जागावर जाऊन सेफ्टी बेल्ट्स लावून बसायचं आहे. फक्त वैमानिकाच्या पाठीमागच्या 2 रांगातल्या लोकांनी आपल्या आसनावर येण्याऐवजी हवाई सुंदरी सांगेल त्या आसनावर बसायचं आहे. त्या प्रवाशांची नावं हवाई सुंदरी आता जाहीर करेल. त्या प्रवाशांनी जिथे असाल तिथेच थांबायचे. काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. अतिरेकी आपल्या मर्जीप्रमाणे विमान वळवतायत आणि त्यातून सर्व काही ठीक कसं होणार आहे अशी शंका सगळ्यांच्याच मनात आली. पण प्राप्त परिस्थितीत आशावादी राहून सूचना पाळण्याखेरीज हातात काहीच नव्हतं. पुन्हा एकदा ध्वनिक्षेपकावरचा आवाज आला. हवाई सुंदरीनं विमानातल्या पहिल्या 2 रांगांमधल्या प्रवाशांची नावं जाहीर केली. ते तिथेच उभे राहिले. बाकीचे प्रवासी मुकाट्यानं आपापल्या जागेकडे निघाले. अलकानं पाहिलं, साधना, मेनका आणि तिच्या मदतीला आणखी एक जण प्रवाशांना मदत करायला लागला. याकूब मात्र कुठेही दिसला नाही. बहुधा हा वैमानिकाच्या शेजारी बसून पिस्तुलाच्या धाकावर त्याला विमान इच्छित स्थळी न्यायला भाग पाडत असेल या विचारानं अलकाच्या अंगाचा थरकाप झाला. सगळेजण जागेवर बसल्यानंतर पेयांची गाडी घेऊन मेनका आणि डॉली या हवाई सुंदरी आल्या. तुम्हा सर्वजणांना खूप कठीण प्रसंगातून जावं लागतंय याची आम्हाला कल्पना आहे. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपा करून आपापली पेय चटकन संपवा, कारण 15 मिनिटात विमान उतरवावं लागणार आहे. आम्हाला सहकार्य करा. डॉलीनं एकदा तिच्या अंगलाळलेल्या हिंदीत आणि नंतर इंग्लिशमध्ये सूचना केली. जसजसं विमान खाली उतरू लागलं तसतसं अलकाला खिडकीतून खालचं दृश्य दिसायला लागलं. छोटी घरं आणि रस्ते पाहून एरवी वाटणारी मजा आता वाटणं शक्यच नव्हतं. पुढे काय काय वाढून ठेवलंय कोण जाणे तिच्या मनात आलं. यथावकाश विमान एका धावपट्टीवर उतरलं. ध्वनिक्षेपकावरून वैमानिकाचा आवाज आला. हवाई सुंदरीच्या तोंडावर काळजी दिसत होती. वैमानिक म्हणत होता, खिडक्या बंद ठेवा, कोणीही पट्टे सोडवू नका आणि जागेवरून हलू नका. तुमच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. लवकरच मोकळा श्वास घेता यावा अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया. विमान थांबल्यावर पुढच्या बाजूचे दरवाजे उघडल्याचा आवाज झाला. अलकाच्या आसनावरून तिला पुढच्या भागात काय चालले ते दिसत नव्हतं. विमानाच्या मधल्या भागात बसलेले लोक माना उंचावून माना वाकड्या करून काय दिसतंय ते पाहायचा प्रयत्न करत होते. बुटांचे खाडखाड आवाज आले. ती 5-7 माणसं तरी असावीत असं त्या आवाजावरून वाटत होतं. कुठल्याशा अनाकलनीय भाषेत कोणीतरी आज्ञा दिल्यासारखं बोलत होतं. विमानावरचे कर्मचारी इंग्रजीत काहीतरी सांगत असावेत. त्यांचा कुजबुजल्यासारखा आवाजही येत होता. पुढच्या भागातली खुडबुड संपली. त्यानंतर मागच्या तारामधून पाठीमागच्या भागात चाकाच्या खुर्च्या घेऊन 2 कर्मचारी आले. गंभीररित्या जखमी झालेल्या आणि अजूनही बेशुद्ध असलेल्या दोघांना चाकांच्या खुर्चीवर त्यांनी ठेवलं. तेव्हा त्या तरुणाची बायको आणि मुलगी दोघेही मोठमोठ्यानं रडायला लागल्या. मेनका त्यांना समजावायला त्यांच्या आसनापाशी गेली. तिच्या समजावण्याचा त्यांच्या रडण्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांना कुठे नेत आहेत ते गुंड,
स्फुंदून ती बाई मेनकाच्या हाताला पकडून विचारत राहिली. तिची मुलगी आईच्या मानेला घट्ट मिठी मारून रडत होती. त्या दोघींच्या आवाजाखेरीज कसलाही आवाज ऐकू येत नव्हता. हळूहळू तो आवाजही विरत गेला. 5-10 मिनिटं शांततेत गेली. ध्वनिक्षेपकावरून वैमानिकाचा आवाज आला. आपल्यावरचा अरिष्ट टळलं आहे हे सांगायला आम्हाला आनंद वाटतोय. आपल्याला काही काळ इथे थांबावं लागणार आहे. न्यूयॉर्कला पोचायला अजून उशीर होईल, पण काळजीचं कारण राहिलेलं नाही. प्रवाशांच्यात एकदम गोंगाट सुरू झाला. संकट टळलं असं वैमानिक म्हणाला, तरी त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते, शंका होत्या. मगाच्या मायलेकी नव्या उमाळ्यानं रडायला लागल्या. आपल्या जखमी पतीला आणि जखमी हवाई सुंदरीला ओलीस ठेवून घेऊन या गुंडांनी आपल्याला मोकळं केलं असावं असं तिला वाटलं असावं. या गदारोळात याकूबनं वैमानिकाबरोबर विमानाच्या रांगात प्रवेश केला. तेव्हा तर लोकांना कशाचाच अर्थ कळेना. पुन्हा एकदा चिडीत चूप झाली. वैमानिकानं साधनालाही बोलवलं. तो सांगायला लागला, गेले 3-3.5 तास आपण भयानक तणावाखाली घालवलेले आहेत. या दोघांमुळे आज आपण या थरार नाट्यातून सही सलामत सुटलो आहोत. ह्यांच्या हुशारीमुळे आणि झटपट घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे हे शक्य झालं आहे. हे दोघे आतंकवाद विरोधी पथकाचे सदस्य आहेत, एवढंच मी आत्ता तुम्हाला सांगू शकतोय. हे अनवर खान आणि ही उर्मिला खन्ना. 3 cheers फॉर देम. अलकानं अविश्वासानं याकूबकडे पाहिलं. त्याचवेळी त्याची नजर तिच्याकडे वळली. आता झालं मनाचं समाधान, असा भाव त्या नजरेत उमटल्यासारखं अलकाला वाटलं. उगीचच तिला बरं वाटून गेलं. याकूब त्यातला निघाला नाही म्हणून. ती फिक्कटसं हसली. माझ्या नवऱ्याचं काय, तो आणि ती हवाई सुंदरी कुठे आहेत? त्यांना ओलीस ठेवलंय का? त्या बाईच्या रडत विचारलेल्या ह्या प्रश्नाला उत्तर द्यायला वैमानिक स्वतः तिच्याजवळ गेला. प्रश्न जरी तिने विचारला असला तरी त्याच्या उत्तराबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे हे लक्षात घेऊन तो मोठ्यानेच म्हणाला, नाही, त्यांना तातडीनं इथल्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. त्यांच्यावर वेळीच आवश्यक ते इलाज करायला हवेत म्हणून. कोणीही कोणालाही ओलीस ठेवलेलं नाही. तुम्ही निश्चिंत राहा. आणि आता सर्वांनाच थोडा वेळ विमानातून खाली उतरायचं आहे. तेव्हा आता सीटचे पट्टे सोडायला हरकत नाही. विमानाची साफसफाई झाली की आपण 1-1.5 तासात निघू शकू. विमानातल्या आसनांच्या रांगेत पडलेल्या काचा, रक्ताचे डाग, ओकारीतून पडलेला दुर्गंधी अन्नवश याकडे ओझरती नजर टाकून तो बोलायचं थांबला. आणि मग पुन्हा त्याने सांगितलं, कुणाला आपल्या घरी फोन करायचे असले तरी तुम्ही करू शकता इथल्या बूथवरून. त्याचा खर्च विमान कंपनी सोसेल. आमच्या हवाई सुंदरी तुम्हाला फूड कुपन्स देतील. ती दाखवून तुम्हाला खाद्यपेय घेता येतील. पण आपल्याकडे वेळ मात्र थोडाच आहे. अनेकांच्या मनातला प्रश्न अलकानं विचारला, पण आपण आत्ता आहोत कुठे? युरोपातल्या एका छोट्या देशातल्या विमानतळावर. हवाई सुंदरींच्या देखरेखीखाली प्रवासी खाली उतरले. सर्वात शेवटी विमानाचे कर्मचारी याकूब उर्फ अनवर खान, साधना उर्फ उर्मिला खन्ना आणि वैमानिक उतरले. विमान अपहरणाची बातमी दूरवर पोचली आहे याची छोटीशी झलक विमानाबाहेर पाऊल टाकल्याबरोबर सर्वांना दिसली. डोळ्याला अंधारी येण्याइतपत कॅमेऱ्याचे फ्लॅशेस चमकू लागले. विमानतळाच्या लाऊंजमध्ये अनेक वार्ताहर जमले होते. फोटो काढण्याची एकच झुंबड उडाली. त्यांनी प्रवाशांभोवती आणि विशेषतः याकूब आणि वैमानिक यांच्याभोवती गर्दी केली. पोलीस गर्दी हटवायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना न जुमानता वार्ताहर प्रवाशावर प्रश्नांची फैर झाडू लागले. मिस्टर अनवर, अतिरेक्यांची काय मागणी होती? एका वार्ताहरानं विचारलं. त्यांना विमान आखाती देशांकडे न्यायचं होतं. तुरुंगात असलेल्या त्यांच्या 2 साथीदारांची त्यांना सुटका करून घ्यायची होती. बॉम्ब हल्ल्यात हजारो निरपराध लोकांना मारलेल्या त्या नराधमांना मोकळं सोडावं अशी त्यांची मागणी होती. अनवरनं त्रोटक उत्तर दिलं. दुसऱ्या एका फटाकड्या महिला वार्ताहरानं खडूसपणे प्रश्न केला, त्यांनी पिस्तुला आत नेलीच कशी? हा सेक्युरिटीमधला गाफीलपणा समजायचा का? या प्रश्नाला उत्तर देण्याआधी क्षणभरच अनवर गप्प झाला. विमान कर्मचाऱ्याच्या वेशातल्या अतिरेक्यांच्या सर्व हालचाली त्याला आठवल्या. विमानातच कुठेतरी त्याने आणि त्याच्या साथीदारानं पिस्तुलं लपवली होती, बहुधा स्वच्छतागृहातल्या क्लॉसेटमध्ये. त्यांनी पिस्तुला आत नेलीच कशी? ह्याला काय सेक्युरिटी म्हणायचं? दुसऱ्या एका वार्ताहरानं आणखी आक्रमकपणे विचित्र इंग्रजीत विचारलं. अनवर भानावर आला आणि उत्तरला, नाही, सेक्युरिटीमध्ये ढिसाळपणा नव्हता, पण अतिरेक्यांनी शस्त्र अगोदरच विमानात आणून ठेवली होती. बहुधा विमान मुंबई तळावर
येण्यापूर्वीच, पण त्याविषयी आत्ताच काही ठोस उत्तर मी देणार नाही आहे. मिस्टर अनवर, तुम्ही या विमानतळावर होतात ते अपघातानं की? आणखी एक प्रश्न आला. या विमानतळावर काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे असं आमच्या खात्याला विश्वसनीयरित्या समजलं होतं. मगाशी सेक्युरिटीविषयी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं यातून तुम्हाला मिळालं असेल. अतिरेक्यांचे काही संदेश आमच्या हाती लागले होते, म्हणून मी आणि माझी सहकारी नावं बदलून अगोदरच विमानावर हजर होतो. हे ऐकल्यावर एकदमच अनेक वार्ताहरांनी बोलायला सुरुवात केली. कोणाचंच बोलणं कोणाला समजेना. मग त्यातल्या त्यात जास्त आक्रमक असलेल्या ब्रिटिश वार्ताहरानं पुढारीपण घेऊन सर्वांना गप्प केलं आणि विचारलं, हे माहीत असून तुम्ही इतक्या प्रवाशांचं आयुष्य असं कसं धोक्यात घातलं? अनवरला आणि भारतीय आतंकवाद विरोधी खात्यालाच दोष देत त्याच्यावर आरोप करणारा प्रश्न अनवरवर येऊन आदळला होता. आणि तुमच्या देखत गोळीबार झाला, काही प्रवासी जखमी झाले, याची जबाबदारी कोणाची? तिसऱ्या एकानं आवाज वाढवत विचारलं. 1 मिनिट, विमान हायजॅक होऊनही, गोळीबार होऊनही इतक्या प्रवाशांमधली एकही व्यक्ती मृत्यू पावली नाही याकडे तुमचं दुर्लक्ष होतंय. तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना माहीत नसतं म्हणून सांगतो, अशा सूचना आम्हाला महिन्यातून कितीतरी येतात. बऱ्याच वेळा फॉल्स अलार्म असतो, पण प्रत्येक वेळी त्याकडे लक्ष द्यावंच लागतं. या केसबद्दल बोलायचं तर अतिरेक्यांची योजना आम्हाला ठाऊक नव्हती, पण आम्ही दक्ष होतो. अतिरेक्यांचा संदेश हातात पडल्यावर त्यांच्या म्होरक्याला त्याच्या हॉटेलात गाठून अनवरनंच अटक केलं होतं. त्या म्होरक्याला बाकीच्या हस्तकांनी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही हे कळल्यानंतर भराभर हालचाली झाल्या होत्या. त्यांच्या बेताची माहिती म्होरक्याकडूनच वदवून घ्यायचा त्यांचा प्रयत्न मात्र फसला होता. पोलीस कस्टडीत असतानाच त्यानं विषाची कॅप्सूल खाऊन जीव दिला होता. त्यामुळे वेळीच त्यांची योजना हाणून पाडणं शक्य झालं नव्हतं. नेमके किती अतिरेकी आहेत याचीही कल्पना नव्हती. त्यामुळे खूप सावधगिरी बाळगणं भाग होतं. अनवर काहीच बोलत नाही हे पाहून इतका वेळ गप्प असलेली उर्मिला खन्ना आपसूक बोलून गेली. शिवाय वरवर दिसतंय त्यापेक्षा हे प्रकरण आणखी मोठं असायची शक्यता आहे, म्हणून त्याची पाळंमुळं शोधण्यासाठी सावध राहणं जरूर होतं. अनवरपेक्षा तिच्याकडूनच जास्त माहिती मिळेल या कल्पनेनं आता बरेचसे वार्ताहर तिच्या भोवती जमा झाले. तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. ब्रिटिश वार्ताहराच्या तावडीत आता अनवर एकटा सापडला. त्याचा पुरेपूर फायदा त्याला घ्यायचा होता. त्या ब्रिटिश वार्ताहरानं अनवरला विचारलं, सध्या अतिरेकी कुठे आहेत? त्यांना कुठे ठेवलंय? अतिरेक्यांना इंटरपोलच्या ताब्यात सोपवलंय. त्यांना कुठे ठेवलंय, ठेवणार आहेत ही माहिती मी देऊ शकत नाही. अर्थात तुमच्यासारख्या अनुभवी वार्ताहराला मी हे सांगायला नकोच. त्यानं विचारलं, आणखी एक प्रश्न, अतिरेक्यांना तुम्ही कसं जेरबंद केलं? विमानात त्यांना कुठे ठेवलं होतं? ती एक मोठी हकीकत आहे, ती सगळी मी सांगत बसत नाही. उर्मिलानं आणि मी त्यांना बाजूला नेऊन एक एकटं गाठलं. बेसावीत क्षणी त्यांना बेशुद्ध करून बांधून ठेवलं. मग एका स्वच्छतागृहात त्यांना दांबून ठेवलं. अनवरच्या डोळ्यांसमोर ते प्रसंग उभे राहिले. फक्त 2च अतिरेकी आहेत याची खातरजमा झाल्यावर त्यानं दुसऱ्या अतिरेक्याला उर्मिलाबरोबर फर्स्ट एड बॉक्स आणायला पाठवलं होतं. गर्रकन वळून उर्मिलानं त्या बेसवाद अतिरेक्याला कराटेच्या एका फटक्यात कसं झोपवलं असेल ते त्याला कल्पनेनं मनश्चक्षुपणे आणता आलं. गर्रकन वळून उर्मिलानं त्या बेसावध अतिरेक्याला कराटेच्या एका फटक्यात कसं झोपवलं असेल ते त्याला कल्पनेनं मनश्चक्षुसमोर उभं करता आलं. कराटेच्या तिच्या हालचाली विजेच्या चपळाईनं होत, म्हणून तर तिची निवड ह्या ऑपरेशनसाठी झाली होती. उर्मिलानं आल्या आल्या काम फत्ते झाल्याची केलेली खूण त्याला आठवली. मग उर्मिलाला तिथंच सोडून आपण विमानाच्या पुढच्या भागात कसे गेलो आणि आयलमध्ये बेशुद्ध पडलेल्या अतिरेक्याच्या मुसक्या कशा बांधल्या होत्या हे आठवलं. घाणीनं बरबटलेल्या आयलमधून त्याचा तो अवजड देह ओढत स्वच्छतागृहात दामताना अनवरचा अक्षरशः घामटा निघाला होता. वैमानिकाच्या केबिनमध्ये बसलेल्या पहिल्या अतिरेक्याला अधिकारवाणीने 2 मिनिटांसाठी बोलावलं तेव्हा तर आपली ही खेळी यशस्वी होणार की नाही याची त्याला मुळीच खात्री नव्हती. पण आजवरच्या अनुभवानं दिलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यानं वेळ निभावून दिली होती. त्याच्या मानेवर जेव्हा आपण फटका मारला तेव्हा बेशुद्ध पडताना त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यात उमटलेला भीतियुक्त आश्चर्याचा भाव त्याला आत्ता आठवला. तरीही अतिरेक्यांना इंटरपोलच्या ताब्यात देईपर्यंत मात्र ऑपरेशन यशस्वी होईलच याची खात्री वाटली नव्हती. पण यापैकी काहीच तो आता कोणाला सांगू शकणार नव्हता. मीडियामधून जसजशा बातम्या पसरत जातील तसतसे हे तपशील सर्वांना कळणार होते. अनवर आणि उर्मिला प्रत्येक प्रश्नाला नो कमेंट्स असं उत्तर देऊ लागल्यावर काही वार्ताहरांनी त्या दोघांचा नाद सोडून
प्रवाशांकडे आपला मोर्चा वळवला. गर्भगळीत झालेल्या प्रवाशावर हे लांडगे आता तुटून पडणार हे पाहून अनवर गर्रकन वळला आणि मोठ्या आवाजात गरजला, प्रवाशांना कोणीही भंडावून सोडू नका. नुकतेच एका ट्रॉमॅटिक अनुभवातून ते गेलेले आहेत. त्यात बरेच उतार वयातले लोक आणि महिला आहेत, मुलं आहेत. फॉर द सेक ऑफ डिसेन्सी कीप क्वायट अँड लीव देम अलोन. काही वार्ताहरांनी वैमानिकाला गाठलं. या प्रवाशांना जो त्रास झाला त्याची नैतिक जबाबदारी विमान कंपनी घेणार आहे की नाही, एकानं विचारलं. घ्यायला तर हवीच, पण मी त्याविषयी आत्ता काय सांगणार. त्यांना थोडी नाही, लाखो डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागेल. तुम्ही किती नुकसान भरपाई देणार आहात, तुमचा काय अंदाज, दुसऱ्या एकानं विचारलं. कंपनीचं व्यवस्थापन याविषयी निर्णय घेईल. सॉरी, मी याविषयी काही सांगू शकत नाही. दुसऱ्याने विचारलं. इनफॅक्ट कंपनीला कोणालाच असं वाऱ्यावर सोडता येणार नाही, तुम्हाला आणि विमानाच्या कर्मचाऱ्यांना, जखमी लोकांनाही. आजूबाजूला चाललेल्या गदारोळातूनही हा संवाद नेमका अलकाच्या कानावर पडला. चालता चालता ती जागीच थबकली. नुकसान भरपाई, किशोरची आर्थिक विवंचना याबद्दलचा विचार एवढ्या वेळात तिच्या मनाला शिवला नव्हता. आपण वाचलो, सही सलामत वाचलो, ही एकच भावना तिच्या मनाला व्यापून राहिली होती. किशोरला आता मदत करता येईल माझ्या भरपाईतून, हे मनात आलं आणि आनंदाची लाट उसळली. इतक्यात वैमानिक, डॉली, मेनका, साधना आणि अनवर यांनी सर्व प्रवाशांभोवती कोंडाळं करून त्यांना लाऊंजच्या एका निवांत भागात बसवलं. स्थानिक पोलिसांच्या मदतीनं वार्ताहरांना आणि उत्सुक जमावाला लांब ठेवलं. आंतरराष्ट्रीय कॉल्स करता येण्याजोगे 4-5 फोन प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले. गांगरून गेलेल्या प्रवाशांच्या आरोग्याकडे पाहण्यासाठी 1-2 डॉक्टर, सोशल वर्कर्स यांनाही आणण्यात आलं. त्यांच्या खाण्यापिण्याची सोयही तिथल्या तिथे करण्यात आली. केक्स, डोनट्स, पिझ्झा, सँडविचेस आणि कॉफी, थंड पेयही पुरवली गेली. एका सोफ्यावर बसून अलका फोनवरून किशोरला आपली खुशाली सांगत होती. कठीण प्रसंगातून बाहेर पडल्यामुळे आलेला मनाचा शीण आवाजात अजिबात येऊ नये अशी काळजी घेत बोलण्याचा आणखी तणाव आला होता तिच्या मनावर. मिळू शकणाऱ्या नुकसान भरपाईमुळे अस्थानी आणि अवेळी आलेला उत्साहही लपवायचा होता. तिच्यानंतर फोन मिळावा म्हणून काही लोक अधीरपणे खोळंबले होते. आवाजातल्या लपवाछपवीची कसरत संपवून अलकानं त्यातल्या एकाकडे फोन दिला. आता काहीतरी खायला आणावं म्हणून ती उठली. इतक्यात पाठीमागून आवाज आला, मॅडम कॉफी. तिनं वळून पाहिलं. पूर्वीच्याच आर्जवीपणे हातात कॉफीचे 2 मग्स घेऊन अनवर उभा होता. गेल्या काही तासात त्याच्याबद्दल मनात आलेल्या वाईट विचारांची तिला आठवण झाली. त्याच्याबद्दलच्या सर्व वाईट कल्पना खोट्या ठरल्या याचा आनंद झाला, तरी कुठेतरी लाजही वाटत होती. ते सर्व भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले असावेत. हसून तिनं हात पुढे केला. थँक्स फॉर एव्हरीथिंग अँड सॉरी फॉर मिसजजिंग यू. देव तुमचं कल्याण करो. इतक्या लोकांचे तुम्हाला लाख लाख आशीर्वाद आहेत. हे बोलायची, सांगायची गरज नाही मॅडम. मी तुमच्यावर आता पुढच्या प्रवासात असणार नाही. तुमच्या शेजारची सीट न्यूयॉर्कपर्यंत रिकामी असणार आहे. मला इथेच उतरायला हवं, पुढची कामं निस्तरायला. सो मी निरोप घ्यायला आलो आहे. अलकानं तिच्या पर्समध्ये हात घालून आपला अमेरिकेतला पत्ता आणि फोन नंबर असलेलं कार्ड त्याच्या हातात ठेवलं. त्याच्या पाठीमागे आपला ईमेल ID लिहून दिला. 4 महिने मी इथे असणार आहे. तुम्ही आलात की आमच्याशी संपर्क करा. माझ्या मुलाला, सुनेला तुम्हाला भेटायला आवडेल. तुमचं कार्ड. अनवरनं मानेनच नकार दिला आणि म्हणाला, आय कांट. तुम्ही भारतात परत आल्यावर मीच तुमच्याशी संपर्क करीन. कॉफीचा संपवलेला मग तिच्या हातातून घेत तो पाठीमागे वळला आणि लांब लांब ढांगा टाकत निघाला. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. या माणसाची आपली पुन्हा कधीही गाठ पडायची शक्यता नाही याची सूक्ष्म बोच तिला जाणवली आणि आपसूक तिचे डोळे भरून आले.